स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोणाच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता मी आहे विरार वेस्टला आणि आज आपण चाललो आहे अर्नाळ्याला. आज संडे असल्यामुळे ना घरात बसून कंटाळा आलेला, तर आज मी आणि बहिणाबाई जातो आहे विरार वेस्टच्या अर्नाळ्याला. आता वेस्टला आहोत. तर इथून आहे ना आपल्याला बस डेपो जवळ आहे, तर बस पकडूया. आणि किती चार्जेस खर्च लागतो, किती काय ट्रॅव्हलिंग चार्जेस लागतात ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा, कंटिन्यू ब्लॉगला. या साईडून आहे ना 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथून आहे ना सबवेच्या इथून सरळ आल्यावर आहे ना इकडून लेफ्ट साईडला आहे ना आपल्याला बस डेपो दिसतो. तिथून आपल्याला अर्नाळ्याच्या बस लागतात. तर बघूया आता बस आहे की नाही ते, आणि कुठे लागतात ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो असं आल्यावर आहे ना हे बघा, इथे पुढे बस स्टॉप आहे आणि इथे आहे ना अर्नाळ्याच्या बसेस लागतात. आणि इथे सध्या अजून बस नाही आली आणि लाईन आहे. तर बघूया बस किती वाजता येते ती, आणि बस आल्यावर आपण अपडेट करूया. बस आली आहे फायनली अर्नाळ्याची. आता बघूया बसायला भेटेल का, बसायला भेटेल एवढी का पब्लिक नाही. चलो अंदर जाते. बस पकडले, मस्तपैकी सीट भेटले, तशी काही एवढी गर्दी नाही. तर बघूया किती वाजता सुटते ती. किती वाजलेत, 10:33 झाले. आता बघूया किती वाजता सुटते ती बस. आहे बरोबर. फायनली बस सुटली आहे. किती मिनटानंतर, 12 मिनटानंतर जाते. प्रवास चालू आहे. गर्दी बघा, गर्दी झाली आता पचागत जाते. तर मित्रांनो फायनली उतरलो आहे अर्नाळ्याला. तर इथून आपल्याला जायचं आहे. मग इथे चेकिंग होते, म्हणजे रिक्षा आणि बाईकवाल्यांचे चार्जेस घेतात थोडे थोडे. जाऊया आपण डायरेक्ट इथून सरळ. चलो मित्रांनो उतरलो खरं तर नाही ना, किती 30 मिनटं लागली प्रॉपर. आणि आता उतरलो आहे. जरा लवकर यायचं होतं आम्हाला, पण जरा संडे असल्यामुळे ना जरा आराम पाहिजे ना, तर त्याच्यामुळे जरा लेट झाला. आणि या साईडला आहे बघा सुकी मच्छी आणि घातलेले. जरा दाखवतो तुम्हाला जवळ आहे ना. आणि ऊन बघा कसं खतरनाक ऊन आहे. चला जाऊया आता आपण. लेट्स गो. हे बघा सुका जाऊला इथे स्टार्टिंगला झाल्यावर बोंबील पण घालतात ते लोक सुकत. आणि सुकी मच्छी आहे ते विकायला स्टेशनला आणि येतात. स्टार्टिंगला दाखवला नसेल तुमचा भाव दाखवत आहे. आणि 30 रुपये मित्रांनो, म्हणजे पर पर्सन आपण आलो ना तर 20 रुपये होतात मुलांना, आणि लेडीज लोकांचे हाफ तिकीट आहेत तर 10 रुपये, म्हणजे 30 रुपयात प्रॉपर आपण अर्नाळ्याला आलो. आणि आता बघूया पुढे कसा काय खर्च होतो, कारण इथलं खाणं पिणं लय महाग आहे. तर बघूया अवॉइड करू आपण ते, आणि थंड बिंड काहीतरी पिऊ. चला आपल्याला इकडून जायचं आहे. चला जाऊया. गाव आहे, गावची जिंदगी एक नंबर. आणि इथं आपण गावावर नाही तर मुंबईला येतो कमवायला. तर ही असली जिंदगी आहे गावातली. बघा आलंच, जवळच आहे तिथून. रिक्षेने जर आलात ना मित्रांनो तर तिथे थांबवतात आणि काहीतरी 40 रुपये काहीतरी रिक्षा मागे घेतात. पण ते कसं आहे माहिती आहे का, आपण ते रिक्षेतनं आपल्याला द्यावेच लागतात. आणि जर म्हटलं आपण तिथे थांबूया आणि आपण तिथून चालत येऊया तर तसं नाही झालं. तर रिक्षावाले इथे आतमध्ये घेऊन येतात. तुम्हाला काही पण करून 40 रुपये काहीतरी ते घेतात तिथे एंट्री फीज, ते तुम्हाला द्यायचंच आहे.
ते तुम्हाला स्किप नाही करू शकत. तर त्यासाठी येताना जर येत असेल ना तर बसनेच या. बसने एकदम प्रॉपर 30 रुपये 20 रुपये पर पर्सन, काम 25 होऊन जातं. चला आतमध्ये जाऊ आपण. हे बघा इथून दिसायला लागले. चलो अर्नाळ्याला आल्या आल्या तिथे खायची दुकानं आहेत मस्त पैकी आणि भूक लागते इथे आल्या आल्या. हे बघा मस्त असं चायनीज बिझनेस सेंटर आहे. खाय प्यायची जर लहान मुलांना घेऊन आला ना तर इथं मजूत फटका पडतो. आता कसं हे बघा चायनीज बिझनेसचं एकदम सुरुवातीलाच इकडे बीच आहे. ते आल्या आल्या ना लहान मुलांचं तुम्हाला माहीत आहे की भाई हे दे ते दे, तर त्यामुळे ना लहान मुलांना तर घेऊन आला ना तर इथं मजबूत फटका बसणार आपल्याला. हे बघा 100 रुपये घ्यायचे ना मित्रांनो. हे बघा जर तुम्हाला आहे ना मोटर राईड करायची असेल ना तर इथे भाऊ 100 रुपयात राईड करून देतात. हे तुम्हाला दाखवतो कारण कोण आलं अर्नाळ्याला तर त्यांना समजायला पाहिजे, बरोबर ना भावा. आणि इथे उंट सफारी पण आहे. उंट सफारीचे किती आहेत ते माहीत नाही कारण इथे कोण मालिक नाही तिथे. तुम्हाला एक सांगतो की कारण जर आलात कुठे अर्नाळ्याला तर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून आणि मस्तपैकी आपला अर्नाळ्याचा समुद्र आहे एक नंबर. मस्तपैकी आहे ना लहान मुलांना आहे ना खेळायला लई काय काय बघा. हे जम्पिंग बिम्पिंगचं पण मानलेलं आहे. आता आली नव्हतं ते आता झालेलं. आपण तर खूप दिवसानंतर आलो. बहिणाबाई आले असतील एक दोनदा आले. मी पण एक दोनदा आलो, जास्त वेळ आलो नाही का इथे. बघा मस्त की समुद्र. फक्त ऊन जास्त आहे, उन्हात आलं आहे जरा. टायमिंग चुकीचा झाला आपला, मिसमॅच झाला पण आलं आहे आता. चलो कॅमल राईड करायची असेल ना तर पर पर्सन 50 रुपये घेतात. आता आपल्याला काय करायची नाही पण एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगतो. हे बघा आणि मस्तपैकी इथे धन्यवाद भाऊ राईडसाठी विचारते. राईड केली की नाही आहे रे, जरासं एन्जॉय करणे गेलं आहे का रे. हे बघा तिकडे बोटी बघा मस्त मजबूत आहे. झूम नाही होत त्याच्यात त्यामुळे समजत नाही. जरा रिफ्रेशमेंटसाठी गोळा खायला आले. कसा आहे गोळा? 30. कुठला साधावाला की सरबत? 30 रुपये. हे तुका होय ना एक घेत आहे ना एक दे मिक्स का गोळा घेऊया. मॅडमला काय नको आहे सुप्रेमाला, ती म्हणते काय जरा सर्दी आली आपण खाऊया मस्तपैकी. आणि या तपत्या उन्हात आहे ना गोळा पाहिजे पाहिजे, काहीतरी थंड रिफ्रेशमेंट पाहिजे. बघा जास्त वेळ थांबणार नाही कारण ऊन जास्त आहे. काय गं बरोबर ना. रिफ्रेशमेंटसाठी गोळा घेतलेला आहे तुम्ही पण या. उंटाची सफारी करायला कोण नाही म्हणून मस्त उंट असं निवांत बसलं आहे. एक नंबर बघते बघा व्हिडिओ काढता येते असं निवांत असं बसलं आहे कारण आजच्या पब्लिक नाही. आणि उन्हाच्या वेळेला कोणी एवढी पब्लिक येत नाही. आणि आम्ही चालू आहे उन्हाच्या वेळेला म्हणजे आहेत पब्लिक आहे बघा. या साईडला आहे ना खूप पब्लिक जास्त आले. पण तिकडे कसं माहिती आहे पिकनिक करायला येतात जास्तीत जास्त पब्लिक. आणि असं बसायला बिसायला मस्तपैकी आहे त्या साईडला. तर तिकडे आहे ना पिकनिकला आणि सगळे येतात पब्लिक. काय आता मस्तपैकी बेल करतात तिथं. आम्ही एकदा आलेलो मित्रांबरोबर आणि मस्तपैकी इकडे समुद्र सुंदर असं. चला मित्रांनो एवढंच काय एन्जॉय आहे बरोबर. जास्त काय असं नाही उन्हात ना आलेलं तर म्हटलं जाऊया आता तिथून. आता पुन्हा रिटर्न बघूया बस किती. आणि जरा कॅमेराचं आपल्याला काम आहे कारण त्याचा माईक आहे ना
तो इंटरनल माईक जरा बघायचा आहे, कारण कॅमेऱ्यासोबत जो माईक आलेला आहे तो बरोबर काम नाही करत आहे. तर त्याला जरा वेस्टला स्टेशनच्या इथे ना जरा कॅमेरा बघायचा आहे, कॅमेऱ्याचं माईक. तर बघूया, चला जाऊया आता डायरेक्ट इथून बसच्या इथे. चलो. जाताना ना मित्रांनो हे बघा इथे रिक्षा लागतात. किती घेतात काय माहिती. किती घेतात दादा स्टेशनला यायला किती घेतात? 200 ना. चालेल, 200 रुपये घेतात रिक्षाचे. प्रायव्हेट आहेत. इथून असं आपण काही रिक्षाने जात नाही, कारण 200 रुपये आपल्याला परवडणार नाही एवढं काय. जे 30 रुपयात काम होतं ते 200 रुपये कशाला घालवायचे. बरोबर ना, लॉजिक आहे भाई. इधर पैसा बचा नाही, उधर पैसा बचा नाही काय. तर जाऊया आपण इथून. काय थोडासा 5 सेकंड 5-10 मिनटं 5 मिनटाचा पण नाही, तर थोडंसं पुढे गेल्यावर इथे बस लागतात. तर बसने जाऊया. 200 रुपयानं घालवण्यापेक्षा 30 रुपयात आपलं काम होतं आहे. पैसा वाचवणे का बाय, अभी पैसा बहुत इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो 5 मिनटासाठी बस सुटली. 5 मिनटं आताच जस्ट गेली. तर इथे थांबलो आहे. तर बघूया कधी बस इथे आहेत, पण बस फ्रिक्वेंटली आहेत. 15-15 मिनटानंतर आहे ना बस आहे. तर बघूया नेक्स्ट बस कितीला येते. इथं थांबायला, इथं स्टॉप आहे इथं आणि इथं थांबतं. तर आता बघूया बस कितीला येते. बस पकडली रिटर्नची. तर मित्रांनो घरी आलो आणि मी विरार वेस्टला ना शॉपमध्ये बघत होतो. आपल्या कॅमेऱ्यासाठी आहे ना वायरवाला माईक बघत होतो, पण काय वायरवाला माईक भेटला नाही. खूप 2-3 ठिकाणी विचारलं, पण ते बोलतात नाही अवेलेबल. तर तो ऑनलाईन मला भेटेल, ऑनलाईन दाखवतं. तर बघूया कधीतरी टाईम भेटला ना तर घ्यायला पाहिजे, कारण आपली व्हॉईस क्वालिटी जरा बरोबर नाही. मी विदाऊट मायक्रोफोन कुठला माईक कनेक्ट न करताना जो कॅमेराचा माईक आहे त्याच्यातच शूट करतो, पण आहे ना तरी पण आहे ना आवाज फाटतो. तर बघूया कधी ट्राय भेटला चान्स तर मागावं लागेल. आणि कसा वाटला व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय. बाय बाय.